गुल्लू, मेरी गुल्लू, फिक्र न कर। अब इस घर में सब लोग खुल्लम खुल्ला प्यार कर सकेंगे। आदित्य और सही भी और हम दोनों भी खुल्लम खुल्ला प्यार करेंगे। हम दोनों इस दुनिया से नहीं डरेंगे। मरेंगे 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 फिर भी आजादी लेके रहेंगे। चरखा चला चला के लेंगे, स्वराज्य लेंगे। हो स्वातंत्र्य सैनिक, कोणाशी बोलताय? मी गुल गुल गांधीजी बापू बापू बापूजी स्वप्नात आले होते माझ्या आणि त्यांनी माझे डोळे उघडले। अरे मी पांघरून खेचलं तेव्हा तुझे डोळे उघडले? नाही रे, तसे डोळे उघडले नाही रे। ते जे म्हणाले ते मला पटलं आणि तुम्हालाही पटेल। ए काय चाललंय तुमचं? हा, नीट झोप मिळावी म्हणून त्या पिंटला गॅरेज मध्ये झोपायला पाठवलं। ते काय चाललंय बडबड? बंधू झोपू का शांतपणे? नाही दादा, बापूजी म्हणाले की नव्या सुनेचं छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक होत राहिलं पाहिजे। जर सतत आदित्यचं कौतुक होत राहिलं तर नवी सून हिरमुसून जाईल आणि मग माणूस असा हिरमुसलेला राहिला तर मग तो आतून तुटू लागतो। तशी सही आतून तुटायला लागेल आणि सही तुटली तर लग्न तुटेल। असं तुला बापूंनी सांगितलं स्वप्नात? अरे कोणी का सांगेना, पण त्यांच्या सांगण्यात तथ्य आहे ना। हे बघ, सई आपल्यासाठी गृहिणी झाली। पैज लावून सबंध दिवस 24 तास ती साडी नेसून राहिली। गॅस संपला तर चुलीवर जेवण केलं तिने, पण आपण तिचं काहीच कौतुक केलं नाही ना। खरंय खरंय। अरे आदित्यच्या आनंदामध्ये आपण विसरून गेलो की सईनी पैज जिंकलेली आहे। ते आपण आत्ताच जाऊन बोलूया तिच्याशी। नाही नाही, नको नको, कधीच त्यांना धड प्रायव्हसी नाही। ही काय उघडी बुडकी प्रायव्हसी ती राहणार नाही। कौतुक करणं तर लांब राहिलं, ते देवाजवळ निरंजन लावलं नाही म्हणून मी किती बोललो तिला। ठीक आहे, उद्या बोलू। झोपा आता। गुड नाईट। उद्या मी सईचं कौतुक करणार। उद्या मी सईला साडी आणणार। मी सईला खुश ठेवणार। सईचं कौतुक व्हायलाच पाहिजे। अहो, ब्रह्मांच्या सुनेसाठी ब्रह्मांडातल्या सगळ्यात उत्तम साड्या दाखवा ना। जगातली सर्वात उत्तम साडी दाखवा। तुमच्या दुकानातली उत्तम साडी दाखवा। त्यातल्या त्यात स्वस्त असेल तर जरा बरं। अशी साडी दाखवा ना की तिच्या डोळ्यामध्ये चमक आली पाहिजे। साडी सगळ्यांच्या डोळ्यात भरली पाहिजे आणि माझ्या सगळ्या भावांचे डोळे फिरले पाहिजेत, कारण त्यांना कोणालाही साडी घेण्याचं सुचणार नाहीये। हे फक्त मला सुचलंय आणि मी करून दाखवणार। आमच्या सुनबाईला मी आणि फक्त मीच खुश करणार। सुनबाईला मीच खुश करणार। सईला मीच खुश करणार। माझ्या रात्रीला मीच खुश करणार। मीच आणणार आहे सईसाठी छान साडी। येस येस आदित्य कश्यप, जमेल जमेल। अरे असं कसं जमेल? कोणतरी बरोबर मदतीला बाई माणूस हवा ना। आणि सईलाच नेलं तर सरप्राईजची सगळी मजाच खराब होईल। मग हॅलो नाही ना, हा आपल्याला साडी आणायची आहे। वाव, ही साडी मस्त आहे। ही फायनल। नाही एकदा ती दाखव, ती दाखव। हा
ही पण मस्त आहे ऍक्च्युली. ती तिसरी दाखव ना, आपण मगाशी बघत होतो. आपण शक्यतो एकच साडी घ्यायची माहितीये ना. ओ एकच, बरं ठीक आहे, एक तर एक. तू मला साडी गिफ्ट करतोस ना, यातच मला आनंद होतोय. एक्झॅक्टली, माझंही असंच चाललं तू फोन केलास तेव्हा. काय आदित्य मला साडी घेऊन देतोय, आणि तेही माझ्या बर्थडेला अजून 3 महिने. आत्ताच गिफ्ट करतोयस ना. खयाली पुलाव जर चघळून झाला असेल तर तो गिळ आधी, कारण ही साडी तुला नेहमी सईसाठी घेतोय. ओ सईसाठी. अच्छा 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 अच्छा, लग्नाचं रिसेप्शन करताय वाटतं. की घरी पूजा आहे. नाही 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 नाही, माझ्या लग्नासाठी साडी घेतोयस ना तिला. ऍक्च्युली यातलं काहीच नाही. आदर्श गृहिणी बनण्याची पैज सई जिंकली आहे आणि आजपासून साड्या नेसायचं तिने ठरवलंय, म्हणून साडी निवडतोय आपण. सई हा साडी. हा आपली सई हो साडी नेसणार आहे हो. रोज. काही होतंय. हो हो. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करणं हा तिचा छंदच आहे ना. आणि आता तिने साडी नेसायचं ठरवलंय म्हणजे ठरवलंय. त्यासाठी आपण साडी ठरवूयात का. अजून 1-2 दाखवा ना, कूल शेड्स मध्ये. हा छान आहे ना. चांगली आहे का. हे हा रंग बघ जरा. ही बघ, ही मस्त आहे. तुला आवडली. येस. मला खात्री आहे जगातल्या सगळ्या साड्यांमध्ये सईला हीच साडी सगळ्यात जास्त आवडणार. पॅक करा. हे काय आहे. काय म्हणजे? अगं तू पैस तर जिंकलीच आहेस, पण आमची मन सुद्धा जिंकली. अरे जे काम आम्हा 4-5 जणांना मिळून करता येत नाही ते तू एकटीने केलंस. हो, गॅसवर स्वयंपाक करायचं म्हटल्यानंतर आमची धांदल उडते. आणि तू गॅस नसताना चुलीवर स्वयंपाक केला. आणि तू असा स्वयंपाक बनवलास ना, अजूनही चव जिभेवर रेंगाळते. कसा उशीरच झाला बक्षीस द्यायला, पण कौतुक खरं आधीच व्हायला पाहिजे होतं. होय नाही. म्हणजे कसं आहे ना, तुला जशी वस्तूंची किंमत कळत नाही तसंच काहीच आमचं बायकांच्या बाबतीत आहे. काय झालं माहिती का, अगं एवढी वर्ष आम्ही सगळे पुरुषच ह्या घरामध्ये एकत्र राहिलो ना. म्हणजे बाईचं मन आम्हाला ओळखताच आलं नाही कधी. तेव्हा ना त्या तेवढ्या बाबतीत जर आमच्यावरती लक्ष ठेव. म्हणजे आमचा तोल जात असेल ना तर लगेच आम्हाला मागे खेच. चुकलं तर कान पिळ. पण आम्हाला अंधारात ठेवू नकोस. हो, कारण आम्हाला सुद्धा तुझ्यासारखीच अंधाराची भीती वाटते. हो ग. खूप छान आहेत साड्या. नाही, या सगळ्या साड्यांमध्ये माझी साडी सगळ्यात जास्त सुंदर आहे असं म्हण. तुझं ऐकायला ती काय नंदी बैल आहे बुगू बुगू केलं. तिला माझीच साडी आवडली आहे. अरे हा काय तुझ्या रंगाचा चॉईस आहे का. मी सईला शोभेल अशा रंगाची साडी आणली. एक मिनिट. तिला शोभेल असा रंग महत्वाचा नाहीच आहे. तिला कुठला रंग आवडतो ते महत्वाचा आहे. बडबड करू नको. काय तुला काय माहिती तिला कुठला रंग आवडतो. काय माहिती म्हणजे माझा जो आवडता रंग तोच तिचा आवडता रंग असणार ना. कशावरून. अरे आमच्या तरुणांचा चॉईसच वेगळा आहे, तुमच्या म्हाताऱ्यांसारखं नाहीये. तू ऑफिसला गेला नाही. दांडी भरलीस आज. तुला काय होतंय का. नाही नाही, मी ठीक आहे. चाललोच आहे ऑफिसला. तर जायच्या आधी सईसाठी साडी घेऊन आलोय. नाही. हे बघ, आम्ही सईसाठी इथे साड्या आणलेल्या आहेत. हा, इथे ऑलरेडी वॉर चालूच आहे साड्यांवरून. तेव्हा आधी आम्ही आणलेल्या साड्यांमधली उत्तम साडी कुठली या केसचा निकाल लागायला हवा. हो, तू तुझी साडी तिला दाखवूच नकोस.
जा. ओय, इकडे काय बघतेस? हे बघ, ह्या साड्यांकडे बघ आणि सांग ह्यातली सगळ्यात जास्त छान कुठली साडी आहे. मला एक सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या एका हाताला किती बोट आहेत? हा काय प्रश्न आहे? 5. पण मग त्या 5 बोटांमधलं तुमचं सगळ्यात आवडतं बोट कुठलं आहे? असं कसं सगळ्यात आवडतं बोट सांगणार? पण मग त्यातून एक बोट कसं निवडता येईल? 5ही बोट आपल्या जागी चोख आहेत. माझंही तेच झालंय. 4ही मामा आणि त्यांच्या साड्या उत्तम आहेत. मग त्यातली एक साडी कशी बरं निवडू मी? पण ठीक आहे, 4 साड्या आहेत ना, त्या जर का मला वर्षभर वापरायच्या असतील तर 12 डिवायडेड बाय 4 17. चुप रे. 3. हा 3 तर झालं. या 4ही साड्या वर्षभर आलटून पालटून वापरेन मी. म्हणजे प्रत्येक साडीच्या वाट्याला 3-3 महिने आहेत. थोडक्यात सगळ्यांना इक्वल जस्टिस मिळेल, समान न्याय. काय वकील साहेब? मान गए माय लॉर्ड, मान गए. काय कळलं नाही गणित पण. जाऊ दे, तू गणित समजून घ्यायच्या फंदात पडू नको. वापर साड्या तू आता. हा. लाज्जो, कुठे निघाली? काय आता, वाटेत जाता जाता ही साडी परत करेन आणि मग तसंच जाईन ऑफिसला. मारू काय? वाव, खूप छान आहे. काय करणार, आतमध्ये वर्षातल्या 12ही महिन्यांचं डिव्हिजन झालं. माझ्या साडीच्या वाट्याला एकही महिना नाही आला. पण या साडीसाठी मी माझं पूर्ण आयुष्य द्यायला तयार आहे. अहो, आज संध्याकाळी घरी लवकर या. तुम्ही दिलेली ही साडी नेसून मी तुमची वाट बघत उभी असेल. नक्की नक्की. आधी हा? मला एवढ्या आठवणीने साडी घेऊन आलास आणि मी इतक्या मेहनतीने केलेला डबा घेऊन जायला विसरलास ना? आधी हा? मी आदर्श गृहिणी बनण्याची फीस कंप्लीट केली म्हणून तू ही साडी मला प्राइज म्हणून दिली. तसंच आज मी तुला एक सरप्राईज देणार आहे. अगं आता कशाला? हे बघ, आज मी वेळेत घरी येईन तेव्हा तू हीच साडी नेसून रेडी राहा. माझ्यासाठी तेवढं बास आहे. ती मी नेसणारच आहे रे, पण ते झालं आजचं संध्याकाळचं सरप्राईज. पण मी तुला जे देणार आहे ते आज रात्रीचं सरप्राईज, सगळे झोपल्यानंतरच. रात्री सगळे झोपल्यानंतर म्हणजे? हो, तर रात्री सगळे झोपल्यानंतरच सरप्राईज. सही. अगं बघ, किती कसंही झालं तरी हे घर असं गाढ झोपत नाही का रात्री? तुला वाटतंय तसा पूर्ण एकांत, कम्प्लीट प्रायव्हसी वगैरे नाही मिळणार आपल्याला. आधी
तू शांतपणे कामाला जा आणि लवकर घरी परत ये. माझ्या डोक्यात आहे काहीतरी. लवकर ये घरी. दादा हा, मला ना एक टीप लागली. काय लागलंय? टीप टीप. टिप टिप. आता भर हिवाळ्यात कुठे टिप टिप होते घरात? तशी टीप टीप नाही रे, मला आपल्या गोटातली खबर लागली आहे. हो, सई आणि आदित्यचा रात्रीचा सरप्राईज प्लॅन ठरतोय. त्यांनी सांगितलं तुला? माझ्या कानावर आलं. बंधू, म्हणजे तू चोरून ऐकलंस? बरं, तुझ्या त्या कोर्टात साक्षी पुरावे गोळा करण्याकरता काय चोरून ऐकत असशील ना, तिथपर्यंत ठीक आहे. पण आदित्य आणि सईच्या बाबतीत असं वागणं बरोबर नाही. अरे त्यांचे खाजगी काहीतरी ऐकतोस कसं तू? कसं काय? आपल्या घरात खाजगी असं काही नसतंच. ती माहिती आहे मला, पण म्हणून घरात कुठल्याही कोपऱ्यात जा, कुठला तरी माणूस सापडेलच. माझं खाजगी आयुष्य मी इतकी वर्ष कसं काय जपलं माझं मलाच माहित. काय रे, काय तुझ्या खाजगी आयुष्यात असं लपवण्यासारखं? हा, माझ्या आयुष्यात कुठे काय खाजगी आहे? मग आता काय म्हणत असं? अरे म्हणजे मी ते केसेस रे, घरगुती तंट्याच्या केसेस ज्या सोडवतो ना, त्या केसेस मध्ये लोकांच्या इतक्या खाजगी गोष्टी असतात ना दादा, मी तुला नाही सांगू शकत. तसंच सई आणि आदित्यच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या खाजगी आयुष्यात काहीतरी घडतंय आणि ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी ह्या घरात खाजगी जागा निर्माण केली पाहिजे, त्यांच्यासाठी फक्त. म्हणजे अरे पण आता त्यांना सांगितलं की आपल्या खोलीत झोपा म्हणून, नाही झोपायला तयार ते, तर काय करणार? आता नवीन खोली कुठून शोधून आणायची? अरे दादा, खोली नाही रे, आपल्याला ना डोकं चालवलं पाहिजे आदित्य यायच्या आत. कधी येणार आहे आदित्य? सईने त्याला 1000 वेळा सांगितलं लवकर ये लवकर ये लवकर ये म्हणून. म्हणजे तू लवकर येणार ना. हाँ मल्होत्रा सर, 5 मिनटात ऑफिसला पोहोचतो. मत आ ऑफिस में तू मत आ. अगर तू ऑफिस पहुंच गया तो क्लाइंट मुझे ऊपर पहुंचा देगा. हाँ, एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाही. अरे क्या कुछ समझता नहीं है यार. वो बदलापुर की फैक्ट्री का माल आज के आज वो क्लाइंट को चाहिए. वो वर्कर लोग वहाँ गेट पे बैठे हैं और भगवान झगड़े माल मार ही नहीं आने देता. ओ अच्छा. अच्छा क्या, बहुत बुरा हाल है अपना. देख, मैं जोशी को वहाँ भेजता हूँ और तू फैक्ट्री पर पहुंच और जल्दी ये लफड़ा सुलटा. क्या मल्होत्रा सर, आता तिथे बदलापूरला पोहोचायला किमान 2 तास लागतील. 4 घंटा लगे, 6 घंटा लगे, तू वहां पहुंच. आज के आज क्लाइंट को माल पहुंचना चाहिए, फैक्ट्री से माल बाहर निकलना चाहिए. तब तक तू फैक्ट्री से हिलेगा नहीं. काय समझ ले? सही समझ ले. भगवान झगड्याला सुद्धा आजच झगडा काढायचा. तर मी तिथं फॅक्टरीला पोहोचणार कधी, तिथला गुंता सोडवणार कधी आणि तिकडनं घरी? ही बिचारी आत्तापासूनच वाट बघत असेल आणि माझी.